नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास मालिका दिवसेंदिवस खूपच ट्विस्ट घेऊन येत आहे आणि नवनवीन ट्विस्टमुळे आपल्याला त्याची उत्सुकता पण शिखरावरती पोहोचलेली आहे। तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मालिकेत होळीसाठी सगळेजण जमलेले असतात। होळीची सगळीच तयारी झालेली आहे। तिथेच सगळेजण आपापल्या दृष्ट लोकांसाठी म्हणजेच आपल्याविषयी दुसऱ्यांच्या मनात काही द्वेष असेल तर ते कमी करण्यासाठी आणि दृष्ट लोकांचे विचार आपल्यापर्यंत न पोहोचण्यासाठी बोंबा मारतात। म्हणजेच सगळेच जण होळी मातेला प्रार्थना करत बोंबा मारतात। त्यांना बघत जान्हवी पण तिथे बोंबा मारायला पोहोचते, पण सायको जयंत जान्हवीला तिथून हात धरून खेचून रूम मध्ये घेऊन जातो आणि जान्हवीला जबरदस्तीने स्वतःच म्हणजेच जयंत त्याच्यासाठी बोंबा मारायला लावतो। म्हणजे तो जान्हवीसाठी कशा दृष्ट आहे ते त्याला दाखवायचे असते आणि जान्हवीला इच्छा नसताना जबरदस्तीने बोंबा मारावे लागतात। आणि हेच सगळं प्रकरण भावना बघते आणि तिथे खूपच तिला वाईट वाटतं। ती जान्हवीला म्हणते की जानू, जयंत किती क्रूर आहे आणि जान्हवीला पण माहिती असताना ती जयंत ती क्रूरता लपवते आणि ती आईबाबांना हे सगळं कळल्यावरती काय होईल त्याचा विचार करत ती त्यांना सहन होणार नाही असं म्हणत जयंत खूप चांगला नवरा आहे हे दाखवून द्यायचा प्रयत्न करते आणि आईबाबांना सांगू नको असं म्हणत ती जान्हवी भावनाला शपथ पण घालते। पण भावना म्हणते, जानू तू स्वतःला फसवून देते आहे आणि हे सगळं तू कसं करू शकते? तर मला माहित नाही, पण तुझे डोळे तू लवकर उघड आणि यातून तू बाहेर पड। जान्हवी हो म्हणते, पण तेवढ्यातच सायको जयंत जान्हवीला जानू जानू म्हणत हाक मारत असतो आणि जान्हवी तिकडे पळतच सुटते। तर हा भाग इथेच संपतो। तर आपल्याला त्यासाठी कसा वाटला हा भाग त्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।